या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा. फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण, पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. करमाळा तालुक्यातील एका शाळेत मी 1 जुलै 2016 पासून रुजू आहे, परंतु मला शालार्थ आयडी दिल्यानंतर केवळ माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हॅरॅसमेंटमुळे मला नियमित मान्यता दिली जात नाही. तरी याबाबत मी तक्रार करण्याचा इशारा दिला असल्याचं शीतल काळे यांनी सांगितलं आहे. 2018 रोजी मला टर्मिनेशन ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर मी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर याबाबतचा निकाल सन 2023 मध्ये लागला. स्मिता पाटील यांनी मला 16 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षण सेवक म्हणून मान्यता दिली. त्यामध्ये टीईटी लागू केली नव्हती. त्यानंतर 2025 रोजी मला कळाले की टीईटी लागू आहे. याबाबत शिक्षणाधिकारी जगताप यांना भेटल्यानंतर त्यांनी अश्लील भाषेत मला अपमानित केल्याचं यावेळी शीतल काळे म्हणाले आहेत. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगतापवर त्यांनी थेट आरोप लावले आहेत. नेमकं काय आरोप लावले आहेत ते पाहूयात. त्यांनी वैयक्तिक माझ्या नवऱ्याविषयी माझी चौकशी केली. तू एकटीच राहते का, अशी करते का, तशी करते का, आणि नंतर मी सगळं सांगितलं त्यांना. माझा घटस्फोट ते झालेला आहे. मला प्रत्येक वेळेस मग वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि त्याच वेळेस फॅमिली विचारलं. परत ऑफिसमध्ये पण चर्चा, प्रत्येक जणांनी माझी चर्चा केली आणि त्यांना पण हे निदर्शन त्याच वेळेला कळलं होतं की मॅडमला हे काहीतरी बोललेत म्हणून. मग आता मी ते उघड सांगू का त्यांची ऑफर काय आहे ते. ती सोमवारी पण मला ती डायरेक्टली घरी हे शब्द काढलेले आहेत, घरी. म्हणजे त्यांनी कसं केलं, मला मी तिथं समोर बसलेली होती खुर्चीवरती, जवळच समोरच्या त्याच्या खुर्ची, हो समोरच. आणि त्यांनी एका क्लार्कला मुद्दाम बोलून घेतलं आणि ते काय म्हणले, ह्या फायली सगळ्या घरी येऊन हे करायच्या, माझ्याकडे द्यायच्या आणि 2 वाजेपर्यंत फायलीवरती सह्या घ्यायच्या. हे त्यांना नव्हते म्हणत, हे मला बोलत होते. ते त्यांना फक्त हे करत होते शिक्षणाधिकारी. ते मला ते आधीपासूनच हे ज्यावेळेसला माझं सप्टेंबरमध्ये 2025 मध्ये मी आलेली होती, त्याच वेळेसला त्यांनी मला ऑफर केलेली होती की मी हे उघड सांगायचं का हे ऑफर काय आहे ते. नाही समजला आम्हाला विषय. जवळ पुढचा कॉल काय असणार आहे तुमचं? पुढचं म्हणणं मी त्यांच्यावर आता मी काल पण जाऊन आले संध्याकाळी SP ऑफिसला. अध्यक्ष साहेब नव्हते, त्यांना मॅडमला भेटले. मॅडम म्हणलेले मला 11 वाजता या आणि तुझा विषय काय आहे ती सांग. मी म्हणलं मला केस कंप्लेंट दाखल करायची आहे. माझी हॅरेसमेंट होती या 10 वर्षापासून. मी सगळ्यांवरती विश्वास संस्थेवरती टाकला होता. मी प्रशासनाविषयी आदर व्यक्त करत होते त्यांचा. मी आजपर्यंत पण केलेलंच आहे. आणखीनही मी करते प्रशासनाचा, शिक्षणाधिकाऱ्यांचा आदर. पण तेच माझ्यावर वेगळ्या दृष्टीने बघत असेल, मला वेगळ्या नजरेने बघत असेल, तर मला वेगळी ऑफर करत असेल तर मला सांगा. मी ते स्वीकारायचं का? मी प्रशासनालाच विचारते, एकटी बाई जगू शकत नाही का? आणि मी पारधी समाजामध्ये, पारधी जातीमध्ये जन्माला आले, हे माझं हे का दुर्भाग्य आहे का मी कम नशिबी आहे की मलाच टीईटीची आठ लागू होती या माझ्या ह्याच्यावरती, कागदपत्रावरती, मान्यतेवरती. मी त्यांना एवढं पण म्हणते की शासनाच्या नियमाप्रमाणे जे DEDचे शिक्षक आहेत त्यांना पण तुम्ही अटी लागू केले ते पण मला द्या म्हणून ओरिजिनल मला बघायला द्या. मी स्वीकारते तुमची टीईटी लागू केलेली ऑर्डर, मान्यता. मी कंप्लेंट SP ला कंप्लेंट दाखल करणार आहे आणि मी अधिवेशनात जाणार आहे. मला रात्रीच अधिवेशनात या म्हणून सांगितलं होतं. मी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करणार आहे. मी आजपर्यंत सहन केलं. मला वाटत होतं कुठेतरी त्यांना माया दया येईल, माझं क्वालिटी. मी माया दया पण करू नका म्हणते. माझं शिक्षण बघा, मी काय आहे, मी कुठे आहे, मी कुठल्या लेवल म्हणतो, कुठल्या स्तरामधनं आलेले आहे. एकीकडे शासन म्हणते शिका शिका, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला नोकऱ्या आहेत. एकीकडनं आम्हाला म्हणणार तुम्ही शिका, प्रगती होती या तुमची होणार आहे, तुम्हाला सवलती आहेत. बरोबर कसे शिकायचं? माझी आईसोबत आलेल्या आईचे पण विचार आहे का? माझ्या घरामध्ये कुणाचं शिक्षण झालेलं नाही आहे. मीच एकमेव आहे शिक्षण घेते या, आणि ह्याच्या पाठीमागं पण कोण नोकरी नव्हतं आणि आता पण नाही आहे कोण. पण आता काय आश्वासन दिलंय का जगताप साहेब? आज जगताप साहेब असं डायरेक्टली म्हणतात की मी टीईटी हे तुम्हाला तुमच्या मान्यतेवरती मी 8 सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना,
अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.